प्रत्येक ग्रुपमध्ये एक पोरगा असतो ज्याला आयफोन लॉन्च झालेला घ्यायचा असतो. मग त्यामध्ये जिओचं फ्री सिम कार्ड टाकलं तरी चालेल. दोन कंपनी जिओ आणि ऍपल दोन्ही वेगवेगळ्या प्राइसिंग स्ट्रॅटेजीज वापरून जिंकतायत. कोणत्या ते या रील मध्ये सांगतो. स्वागत आहे आयएमच्या वर्गामध्ये. 2016 मध्ये जिओ लॉन्च झालं. फ्री डेटा, फ्री कॉलिंग, लोकांनी सिम कार्ड घ्यायला लाईनी लावल्या. मार्केट कसं खायचं हे जिओने आपल्याला शिकवलं आणि 6-7 महिन्यातच अर्धा भारत जिओ वापरत होता. आणि नंतर हळूहळू त्यांनी रिचार्जचे प्राइसेस वाढवले. याला म्हणतात पेनिट्रेशन प्राइसिंग. जे आपल्या कॉम्पिटिटर पेक्षा कमी प्राइस लावून आधी मार्केट खायचं आणि मग हळूहळू कस्टमर कडून पैसा काढायचा. आता ह्याच्या एक्झॅक्टली उलट ऍपल करतो. नवीन फोन लॉन्च होतो तेव्हा प्राइस असते 1.5 लाख. हे घ्यायला पण लोक लाईनी लावतात. हा असतो मार्केटचा टॉप लेअर. थोडे महिने झाले की प्राइस कमी होते, मग दुसरा लेअर होतो. ते पण ऍपलला पैसे देतात. 1-1.5 वर्ष झाले की फोनची प्राइस अजून कमी होते, मग येतो तिसरा लेअर. त्यांच्याकडून पण ऍपल पैसे घेतं. एका कांद्यासारखं ऍपल मार्केटला बाहेरून आतमध्ये पील करून टाकतं. याला म्हणतात स्किमिंग. म्हणजे प्राइस सिस्टमॅटिकली कमी करून प्रत्येक प्रकारचा कस्टमर अक्वायर करायचा. दोन कंपनीज, दोन वेगळे वेपन, पण तरी पण आपापल्या इंडस्ट्रीमध्ये मार्केट लीडर्स. एक स्वस्त विकून पूर्ण मार्केट कॅप्चर करतात, एक खूप महाग विकून प्रत्येक प्रकारचा बायर कॅप्चर करते. आणि दोन्ही ट्रॅप्स मध्ये फसणारा कस्टमरच असतो. आता हे अप्लाय करा तुमच्या बिझनेसवर आणि बघा तुमच्या प्रोडक्टला कोणती प्राइसिंग सुटेबल आहे. कमेंट करा, प्राइस कसं करायचं सांगतो. अशाच इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट मराठीमध्ये समजून घ्यायचे असतील तर फॉलो करायला विसरू नका.